जे कधी लपणार नाही, आवाज जो कधी दबणार नाही। न्यूज मराठी 24 घेऊन येत आहे अयोध्येत होणाऱ्या श्री प्रभू राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोल्हापूर ते अयोध्या यावर कोल्हापूरच्या रामभक्तांच्या प्रतिक्रिया। नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत एक कोल्हापूरकर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या याविषयी काय भावना आहेत। आपले नाव काय? नमस्कार, मी विजय गुरुवे, भाजप युवा मोर्चा कमिटी। आता 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात आहे, काय सांगाल? खरंच एक भारतीयांसाठी व हिंदूंसाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद हे येणारा 22 जानेवारीचा सोहळा आहे। आम्हाला या 22 जानेवारीबद्दल सांगायचं म्हटलं तर या 22 जानेवारीनंतर येणाऱ्या काळात देशाची दिशा ही संपूर्ण बदललेली असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या तरुणाईला एक आपल्या देशाला बघायचा जगाचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे। एक आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि भारतीयांचा हुंकार ह्या 22 जानेवारीनंतर आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे। तसंच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा आम्ही कोल्हापूरवासीय म्हणून खरंच त्यांचा आभार मानून तितकं कमी आहे। कारण एखाद्या नवीन जोडप्याचं जर लग्न झालं तर ते नवीन जोडप्याची पत्नी ते 5 वर्ष 10 वर्ष भाड्याच्या घरात राहू शकते। 10व्या वर्षानंतर ती 100% आपल्या पतीकडे मागणी करते की आपण नवीन घर स्वतःचं कधी होणार। मग त्या प्रभू श्रीरामचंद्र जे आपले देश चालवते, जगाचा राजा म्हणून आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांना ओळखलं जात होतं। आणि त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं घर इतकं छोटं होतं की त्या सीतामाईला वाटलं नसेल काय की आपल्या राजाचं घर कसं असावं। म्हणून या नरेंद्र मोदींचं मी आभार मानतो की त्यांनी 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना सामान्य कुटुंबानंतर त्यांनी घर उपलब्ध करून दिलं, पण आपल्या देशाचं जे दैवत आहे त्यांनासुद्धा त्यांनी एक हक्काचं मंदिर उभं करून दिलं। म्हणून आम्ही देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासुद्धा आभार मानतो। तर आपण या ठिकाणी पाहिलं की कोल्हापुरात 22 तारखेला जो सोहळा होणार आहे अयोध्येमध्ये या सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत। न्यूज मराठी 24साठी कॅमेरामॅन प्रेम चौगुलेसह असित बनगे, कोल्हापूर।